नमस्कार मित्रांनो, बऱ्याच लोकांची रिक्वायरमेंट होती की त्यांना बर्ड फीडर्स पाहिजे होते, पण असे बर्ड फीडर्स पाहिजे जे कबूतर खाऊ शकत नाही, फक्त पोपट किंवा चिमण्या असे लहान लहान पक्षी खाऊ शकतात। तर एकदम सोपी पद्धत आहे। ही 250 ml ची आपल्याला बॉटल आणायची आहे। ही आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल होते सहजपणे आणि बरेच काही सामान आणखी आहे। हे 01 नंबरचं प्लेट आणायचं आहे तुम्हाला। हे 10 रुपयाला तुम्हाला उपलब्ध होईल। हे झाल्यानंतर 02 नंबर हे 15 रुपयाला उपलब्ध होईल तुम्हाला आणि हे 03 नंबरचं प्लेट हे 20 रुपयाला मिळेल तुम्हाला। तर हे 3 प्लेट लागतील। हे 250 ml चं तुम्हाला 156 रुपयाला डझन मिळेल। आणि आता ह्याला उलटा करून आपण काय करणार आहोत, हे प्लेट याच्यावर ठेवणार आहोत। सेंटर इथं मार्क आहे, त्या मार्क मध्ये तुम्ही ह्याला ठेवू शकता असं। ह्याला उलटा करून ठेवायचं। हे 1 इंचचं स्क्रू आहे। हे हार्डवेअरच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल। हे वॉशर मध्ये गुंतवायचं आपल्याला। ह्याला स्क्रू सेंटर मध्ये ठेवून लावायचं आहे तुम्हाला। हे अशा प्रकारे होऊन जाईल। आता हे आपल्याला काय असतं, हे झाकण तुम्हाला वरच्या प्लेट मध्ये सेम लावायचं आहे असं सेंटरला घेऊन। ह्याला पण वॉशर लावायचं आहे। हे स्क्रू वेगळे आहेत, हे सेल्फ ड्रिलिंग वाले स्क्रू आहेत। हे तुम्हाला डायरेक्ट ड्रिल करता येतात। हे तुम्ही वर लाकडाला किंवा लोखंडाला पण डायरेक्ट लावू शकता। तर हे पण वॉशर मध्ये लावून तुम्हाला बरोबर सेंटर घेऊन याचं लावायचं आहे। हे ड्रिल तुम्हाला डायरेक्ट भिंतीवर किंवा लोखंडावर तुम्हाला असं लटकवता येईल। हे लटकून झाल्यावर हे तुम्ही असं खालून फिरवू शकता। पण आता याला सपोर्ट नसल्यामुळे ही प्लेट जागच्या जागी फिरणार आहे। त्यामुळे काय करायचं आहे, याला अजून आणखी 2 स्क्रू लावायचे। एक लावलं तरी चालेल। आता ह्याच्या साईडने स्क्रू लावायचा अजून एक आपल्याला। हे बघा, अशा प्रकारे हे स्क्रू लावलेत। म्हणजे जेव्हा आपण प्लेट फिरवणार तेव्हा ही वरची बॉटल नाही फिरणार, प्लेट सोबत बॉटल पण फिरेल। मग प्रॉपर व्यवस्थित टाईट होईल ते। हे बघा, अशाच प्रकारे अजून एक इथे पण लावायचं आहे, जेणेकरून झाकण असं गोल गोल फिरणार नाही याच्यासोबत, हे स्टेबल राहील इकडे। त्यासाठी इथं पण एक स्क्रू मारून तुम्हाला वर हँग करावा लागेल। आणि याच्यात फीडिंग करताना एकच मिनिट, याच्यात तुम्ही तांदूळ किंवा बाजरी टाकू शकता। हे बघा, मोठीच असं घेऊन असं चारी बाजूने तुम्ही तांदूळ टाकून द्या। याच्यावर बरोबर पोपट बसतील आणि यांना इथं ग्रिप चांगलं मिळतं त्यांना पोपटांना, ते असं पकडून बसतील। ह्याला तुम्ही माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू शकता। ठीक आहे, तर आपल्याला मेन गोष्ट काय आहे, हे फीडर कमीत कमी तुम्हाला 30 ते 40 रुपयामध्ये बनवून जाईल, घरच्या घरी बनवता येईल। परत एकदा मी तुम्हाला सांगतो की ही प्लेट आहे, ही क्रिश कंपनीची आहे, 1 नंबरची प्लेट आहे। ही तुम्हाला 10 रुपयाला मिळून जाते। ही तुम्हाला बॉटममध्ये लावायची आहे खाली बॉटलच्या। आणि बॉटलमध्ये आपल्याला काय भरायचं नाही आहे, तुम्हाला जे काही भरायचं आहे ते साईडला भरायचं आहे। आणि याचं मेन बेनिफिट म्हणजे काय आहे, कबूतर वगैरे जे असतात ते आपल्याला भरपूर त्रास देतात। हे ह्याच्यावर कबुतरांना बसता येणार नाही, कारण की त्याची साईज मोठी असते थोडीशी। ह्याच्यावर तुम्ही मोठी प्लेट लावली तर आणखी बरं होईल, कबुतरांना आणखी मग काही चान्सेस नाही आहेत। ह्याच्यावर थोडंफार जमू शकतं त्यांना बसायला, पण हे मोठी प्लेट लावली तर त्यांना बिलकुलही जमणार नाही बसायला।
फक्त पोपट आणि चिमण्यांना जमेल ह्याच्यावर बसायला. तर ही मोठी प्लेट 20 रुपयाला मिळते मार्केटमध्ये. हे छोट्या प्लेट 1 नंबरच्या 10 रुपयाला. ही मीडियम साईजची 15 रुपयाला मिळते. आणि हे बॉटल 156 रुपये डझन, म्हणजे कमीत कमी 13 रुपयाच्या आसपास एक बॉटल मिळते ही. तर त्यात तांदूळ अशा प्रकारे टाकू शकता तुम्ही. हे स्क्रू आहेत, हे 1 इंचीचे आहेत. हे सेल्फ ड्रिलिंगवाले स्क्रू आहेत. तर हे वरच्या झाकणाला लावायचे आहेत तुम्हाला अशा प्रकारे. आणि हे डायरेक्ट वर जिथे तुम्हाला लावायचे तिकडे ड्रिल होऊन जाईल. आणि मग लावताना तुम्हाला फक्त हे झाकण घेऊन असं फिरवून टाकायचं. हे प्रॉपर होऊन जाईल आणि दिसायला पण छान दिसेल. बॉटलमध्ये काय फीड करायचं नाही आपल्याला, फक्त साईडच्या रिंगमध्येच टाकायचं आहे. ठीक आहे. तुमच्या काही क्वेरीज असेल तर तुम्ही माझा व्हॉट्सॲप करू शकता. कॉल्स मी शक्यतो उचलत नाही, शक्यतो व्हॉट्सॲपवरच मेसेज करा मला. ठीक आहे, धन्यवाद.